चिंताग्रस्त तेने हनुमंत शोभला. इंद्रजित रणांगणाच्या ठिकाणी कपट रूपाने लक्ष्मणावर युद्ध करू लागले नाही. कपट रूपाने युद्ध करत असल्यानंतर वाहन कोणत्या दिशेने गेला, वाहन एका दिशेने, आवाज दुसऱ्या बाजूने, रथाचा तिसऱ्याच बाजूने असा विचार झाला. आणि तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने बघितलेलं आहे. हनुमंतराला अतिशय राग आला आणि रागाच्या भरामध्ये हनुमंतराय काय करतात ते ऐका म्हणले. उच्च तळपता काशी रथाव कळीला वारुलेची चळणे पळणे सिंतरायासी कपी पुच्छेसी चालेना. हनुमंतराला राग आला. रागाच्या भरामध्ये कपट रूपाचा रथ इंद्रजिताचा शेपटीने आकारलेला आहे. बघा शेपटीची ताकद किती आहे. अहो त्या शेपटीमध्ये विभीषणाला कवचामध्ये ठेवलेले, वानर सेनेला ठेवलेले आणि त्याच शेपटीने इंद्रजिताचा असणारा रथ धरलेला आहे. रथ धरला आणि घोड्याचे पाय, त्या पायाला सुद्धा एक शेपटीनं बांधून टाकलं. इंद्रजिताच्या रथाला हालचाल करता येणार अशी अवस्था हनुमंतराने आपल्या शेपटीनं रणांगणाच्या ठिकाणी मेघाच्या आड लपलेला इंद्रजित त्या रथाची अवस्था केलेली आहे. अति गुप्तत्वे गगनांत विद्युत प्राय जो तळपे रथ तो पुच्छाग्रे बांधुनिया हनुमंत केला विवेक्त संग्रामी. रणांगणाच्या ठिकाणी अतिशय चपळ अशा प्रकारचा रथ, जशा प्रकारची वीज चमकावं, घडीत या दिशेला चमकते, घडीत त्या दिशेला, त्या विजेला किती चपळत असते आणि तितक्या पद्धतीचा इंद्रजिताचा रथ चपळ होता म्हणले. पण हनुमंतराने आपल्या शेपटीने तो रथ बांधला, रथाचे वारू बांधले आणि एका जागेवर रथ थांबवला. अशा प्रकारची अवस्था झाल्याबरोबर इंद्रजित चिंतेमध्ये पडलेला आहे. खुंटले इंद्रजिताचे छळणे, खुंटले रथाचे पळणे, खुंटले अविचारिक कारणे, खुंटले जाणे यज्ञ वाटा. हनुमंतराने आपल्या शेपटीने रथ बांधला, रथाचे वारू बांधले. आता रथाचे वारून रथ बांधल्यानंतर इंद्रजिताची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कारण त्याचा मार्गच संपलेला आहे. इकडे रथाकडे जावा का लक्ष्मणाला बाण मारावा, कोणत्या दिशेला जावा काहीच करता येणार. रथ बांधलाय, रथामध्ये इंद्रजित आहे, एका जागेवर रथ स्थिर झालेला आहे. इंद्रजिताला काय करावं, इंद्रजित चिंतेमध्ये पडलेला आहे. खुंटले दशमुख देखणे, खुंटले लंके माझे जाणे, खुंटले जीविते दिने ऐसे कारणे कपिपुच्छे. इंद्रजित मनामध्ये पश्चाताप करू लागलेला आहे. रणांगणाच्या ठिकाणी माझा रथ हनुमंतराच्या शेपटीने बांधून टाकलेला आहे आणि रथ बांधल्यामुळे आता मी वाचत नाहीये. लक्ष्मणाचा विचार जवळशी आहे. लक्ष्मणाचा बाण लागल्यानंतर माझी अवस्था काय होणार आहे. मला आता राजा रावणाचे 10 मुख बघायला भेटतील का, नाही भेटणार. मला लंकेत जाता येणार नाही का, नाही जाता येणार. कारण या रथालाच ज्या हनुमंतराच्या शेपटीनं बांधले, माझी जाणे येण्याची गती थांबलेली आहे. आता माझं काही खरं नाही. इंद्रजित मनामध्ये पश्चाताप करू लागले.